वतीने संपूर्ण सराफ बांधवांचे एकत्रीकरण व असोसिएशन उद्घाटन सोहळा निगडे येथे संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष भाजपचे युवा नेते ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी आपण सदैव गलाई बांधवांच्या सोबत आहोत, कारण या गलाई बांधवांमुळे माझ्या परिसराचा चेहरा मोहरा बदललेला आहे। त्यामुळे त्यांच्या अडचणीत मी संपूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत राहणार। गलाई बांधवांच्या अनेक समस्यांविषयी माहिती दिली। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन सराफ व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार। वेळ पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही पाठपुरावा करून गलाई व्यावसायिकांना पाठबळ देणार अशी ग्वाही दिली। प्रयत्न करतो। हा व्यवसायाची मगाशी स्थापना कशी झाली, हा व्यवसाय कसा गेला ते माझ्या सहकार्यानं निवेदनात अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं। तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली। खरं तर ज्या व्यवसायामुळे खरं तर इतक्या वर्ष आम्ही जगतोय, राहतोय, वाढतोय आणि जे काही सगळं घडते अर्थकारण आपल्या खानापूर, आटपाडी असेल किंवा खटाव तालुका असेल, आसपासचे कवटेमंका, जत किंवा इकडे मान खटाव सगळ्या भागामध्ये असेल, या भागामध्ये तिथलं जर अस्तित्व असेल अर्थकारणाचं, हे फक्त गलाई व्यावसायिकांच्या मुळे म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या 10-15 वर्षामध्ये आपल्या परिसरामध्ये शेतीला पाणी उपलब्ध झालं। आज सुद्धा शेतीला परिपूर्णपणे संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी गेले असं नाही, अजून 5वा 6वा टप्प्याने कामं चालू आहेत। पण हे जरी दुर्भिक्ष असताना, दुष्काळी म्हणून आपल्याला हिनवलं जात असताना, घाटी म्हणून कमीपणा देत असताना, या सगळ्या गोष्टींवरती मात करून आपलं अर्थकारण कसं सक्षम होईल आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपल्या भागाचं नाव कसं उंचावलं जाईल, हे काम कुणी केलं असेल तर हे फक्त गलाई व्यावसायिकांनी केलं, हे आम्ही 100 वेळा मान्य करतो। म्हणजे आमचं सुद्धा राजकीय अस्तित्व, आमचं सुद्धा आर्थिक अस्तित्व, आमचं सगळा मान सन्मान जो कोण आहे तो ह्याच्यामध्ये फार मोठा आणि अविभाज्य घटक म्हटलं तर वावगं ठरणार नाही, हा गलाई व्यवसाय। आज ज्यावेळी आम्ही कुठे तर ओळख करून देतो, बाहेरच्या राज्यात जातो, काय बाहेरचे डेलिगेट्स आम्हाला भेटायला येतात, काय आपल्या शिक्षण संस्था आहेत, मोठमोठे कमिटी मेंबर्स येत असतात, AICT येतात, PCI येतात, मोठमोठ्या कमिटीज येतात, त्यावेळी मग त्यांना आम्ही सहज सांगत असतो आपण कुठून आला तर ते आंध्र प्रदेशमध्ये आला। मग आम्ही सांगतो गुलपूरला आमची लोक आहेत बघा, तिकडे गलाई व्यवसाय, हाँ पता है, बहुत अच्छा है, यहाँ से आए लोग वहां पे गए, अभी बहुत बड़े हो चुके हैं, असं सुद्धा ती म्हणतात। म्हणजे जिथं जाईल तिथं आम्ही ती माहिती सांगत असतो। अगदी काश्मीरला गेलं तर लडाख पासून इकडे खाली कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे पोरबंदर पासून इकडे कलकत्त्याच्या मग काय आसामच्या डोका गुवाहाटीपर्यंत आज जाईल तिकडे आज आपली माणसं आहेत। आणि ही जी माणसं आहेत ती नुसतं नाहीत गेली तिकडे, तर तिथं जाऊन स्वतःचं अस्तित्व अधोरेखित केलं, मी गेले राहिले। मग आता आपल्याकडे बिहारी येतात की आपल्याकडे UP वाली पण येतात,